मंगळवारी ज्या 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यात पहिली चर्चा होती ती अश्विनी भिडे यांची. कारण एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतला अधिकारी डावलून फडणवीसांनी स्वतःच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याची मुंबई महापालिकेवर आयुक्त म्हणून वर्णी लावली आणि एकनाथ शिंदेवर ते पुन्हा भारी पडल्याचीही चर्चा झाली. त्यानंतर वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांपैकी दुसरी चर्चा झाली ती तुकाराम मुंढे यांची, ज्यांची ही गेल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीतली 24वी बदली ठरली. गेल्या 6 महिन्यांपासून दिव्यांग कल्याण विभागात त्यांनी कारवाईचा अक्षरशः धडाका लावला होता. तुकाराम मुंढे यांची साधारणपणे वर्षभराच्या आतच कुठेही बदली होते आणि दिव्यांग विभागातही ती होईल असं मानलं जात होतं. कारण फक्त कायद्याच्या चौकटीतलीच कामं करणारे तुकाराम मुंढे सत्ताधारीच काय पण विरोधकांनाही नको असतात. दिव्यांग विभागातले जवळपास 350 बोगस अधिकारी घरी बसवले आणि दिव्यांगांसाठी काम करतोय सांगून हजारो कोटींची CSR फंड उचलणाऱ्या संस्थांचाही बाजार उठवल्यानंतर तुकाराम मुंढे टार्गेटवर आले आणि त्यांची पुन्हा एकदा अशा विभागात बदली झालीय ज्याला प्रशासनाच्या भाषेत साईड पोस्टिंगही म्हणता येईल. एकीकडे काही अधिकाऱ्यांना खास पोस्टिंग भेटते तर तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना कमी महत्त्वाच्या म्हणजे जिथे त्यांची फार कोणाला अडचण होणार नाही अशा ठिकाणी का पाठवलं जातं त्याची स्टोरी आणि संपूर्ण टाईमलाईन मी या व्हिडिओत सांगणार आहे. तुकाराम मुंढे बीड जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातला मुलगा. 2005ला IAS झाला आणि गुणवत्तेच्या बळावर महाराष्ट्र केडर भेटलं. पहिली पोस्टिंग सोलापूरला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून होती, जिथे त्यांनी कामाची छाप पाडायला सुरुवात केली. इथून तुकाराम मुंढे नांदेडला गेले आणि या काळात त्यांनी वेगवेगळ्या काळात उपविभागीय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग 2011ला जालन्यात होती. तिथे जलसंधारणाच्या कामांसाठी त्यांचं कौतुक झालं. शिवाय प्रशासनात शिस्त आणली गेली. काही दिवस मुंबईत विक्रीकर सहाय्यक आयुक्त राहिल्यानंतर पुढची बदली नोव्हेंबर 2014मध्ये सोलापूरला जिल्हाधिकारी म्हणून झाली. याच काळात राज्यात सत्ताबदलही झाला होता आणि तुकाराम मुंढे यांच्या कामाच्या दररोज हेडलाईन्स होत होत्या. पंढरपूरमधील दर्शनासाठीचे नियम असो किंवा आषाढी वारीचं नियोजन, तुकाराम मुंढेंचं कौतुक व्हायला लागलं. तर अवैध वाळू उपसा, दारू विक्री आणि बेकायदेशीर काम करणारे कित्येक जण तुकाराम मुंढेंनी तुरुंगात घातले. सोलापुरातच त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कारही मिळाला. मे 2016ला ते नवी मुंबईचे महापालिका आयुक्त म्हणून आल्यानंतर तिथे त्यांनी अतिक्रमण काढणं, महसूल वाढवणं, शहराचा सुशोभीकरण अशा कामांचा धडाका लावला. लोकांसोबत रविवारी मॉर्निंग वॉकवर चर्चा सुरू केली. पण या कामांमुळे ते स्थानिक नेत्यांच्या टार्गेटवर आले आणि मार्च 2017मध्ये बदली झाली ती पुण्यात PMPLच्या संचालक पदावर. पुण्यात गेल्यावरही त्यांनी PMPच्या बेशिस्तपणाला आळा घातला. बस सेवेत सुधारणा करण्यासाठी काही नियम केले ज्याला विरोध व्हायला लागला आणि जे नवी मुंबईत घडलं तेच पुण्यातही घडलं. तुकाराम मुंढे लोकांना आवडत होते पण नेत्यांना आवडत नव्हते. तुकाराम मुंढेंना तिथून नाशिकला पाठवणं झालं. फेब्रुवारी 2018मध्ये ही बदली झाल्यानंतर नवी मुंबईसारखंच नाशिकमध्येही घडायला लागलं. नाशिकचे नेते तुकाराम मुंढेंचा तक्रारी घेऊन थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत यायला लागले, तर कधी अतिक्रमणांचा वाद थेट हायकोर्टातही पोहोचला. अखेर 6 महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली नोव्हेंबर 2018मध्ये मुंबईला नियोजन विभागात करण्यात आली. पण तिथेही मंत्र्यांना त्यांची अडचण व्हायला लागल्यानंतर एका महिन्यातच एड्स नियंत्रण प्रकल्प अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंची बदली झाली. साधारण 2 वर्ष या पदावर तुकाराम मुंढे राहिले, कारण येथे राजकारणांचा फारसा संबंध नव्हता आणि कुणाला कसली अडचणही येत नव्हती. यानंतरची बदली महाविकास आघाडीच्या काळात जानेवारी 2020मध्ये नागपूरला महापालिका आयुक्त म्हणून झाली. पण इथे भाजप नेत्यांसोबत त्यांचे खटके उडायला लागले. स्मार्ट सिटीच्या कामात गैरप्रकार केल्याचे आरोप झाले आणि तुकाराम मुंढे यांची बदली पुन्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून झाली. तुकाराम मुंढे यांच्या नागपुरात विविध चौकशा लावल्या गेल्या आणि त्या सगळ्यात त्यांना क्लीन चिटही मिळाली. जानेवारी 2021मध्ये तुकाराम मुंढेंची बदली मानवाधिकार आयोगात करण्यात आली, जी एका प्रकारे मुख्य प्रवाहाच्या बाहेरची पोस्टिंग होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुकाराम मुंढेंना पहिली चांगली पोस्टिंग सप्टेंबर 2022ला आरोग्य व सेवा संचालक म्हणून भेटली. पण तेव्हाचे आरोग्यमंत्र्यांना तुकाराम मुंढे खटकायला लागले आणि जून 2022ला मराठी भाषा विभागात त्यांची बदली करण्यात आली. पुढे महिन्याभरातच पशुसंवर्धन विभागात तर वर्षभराने जून 2023ला असंघटित कामगार आयुक्त अशी पोस्ट भेटली.
तुकाराम मुंडे यांच्या काही बदल्या वर्षभराच्या आत तर काही 2 महिने पूर्ण व्हायच्या आतच होत होत्या. अख्ख्या प्रशासनात एकच अधिकारी फक्त बदल्यांमुळे चर्चेत होता आणि या विभागातून त्या विभागात अशी तुकाराम मुंडेंची बदली केली जात होती. दरम्यानच्या काळात तुकाराम मुंडेंना कधी पोस्टिंगसाठी वेटिंगवर टाकलं गेलं तर नागपूरच्या बदलीनंतर चौकशाही लावल्या गेल्या आणि भाजपच्या नागपुरातल्या आमदारांनी थेट विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून तुकाराम मुंडेंना टार्गेटही केलं. अखेर तुकाराम मुंडेंना गेल्या वर्षी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पोस्टिंग मिळाली. या विभागात तुकाराम मुंडेंनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर झालेले अधिकारी अक्षरशः शोधून बाहेर काढले. जिल्हा परिषद स्तरावर ही कारवाई सुरू झाली. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या अशा काही संस्था आहेत ज्या फक्त नावाला आहेत आणि दरवर्षी निधी उचलतात पण प्रत्यक्षात काम काहीच करत नाहीत. या संस्था शोधून त्यांची नोंदणी ऑनलाईन करण्यात आली. या गोष्टीमुळे एका मोठ्या लॉबीच्या ते टार्गेटवर आले आणि पुन्हा एकदा बदलीची तयारी सुरू झाली. याशिवाय 350 अधिकाऱ्यांचं निलंबन आधीच झालं होतं आणि पुढच्या टप्प्यात ज्यांचा नंबर लागणार होता ते मोठे अधिकारीही अडकण्याची शक्यता होती. कारण बोगस प्रमाणपत्रावर जे काही अधिकारी नियुक्त झालेत ते 2010 पासूनचे आहेत आणि यापैकी काही प्रमोशनने आता IAS झालेत तर काही जण मोठ्या पदांवर आहेत. याआधीच तुकाराम मुंडेंची बदली करण्यात आली. या काळातल्या सर्वाधिक बदल्या या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाल्यात. तुकाराम मुंडेंना आता जी जबाबदारी मिळाली आहे ती आपत्ती व्यवस्थापन विभागात मिळाली आहे, जी 21 वर्ष अनुभव असलेल्या तुकाराम मुंडेसारख्या अधिकाऱ्यासाठी एक साईड पोस्टिंगच मानली जाते. या विभागाचं काम प्रामुख्याने राज्यात जेव्हा आपत्ती घडते तेव्हा पंचनामे करून मदत पोहोचवणं हे आहे. महसूल विभागाकडून तलाठी स्तरावर पंचनाम्यांचे जे अहवाल येतात त्या आधारावर ही मदत केली जाते. काही अधिकाऱ्यांना वर्षानुवर्ष अतिमहत्त्वाच्या पोस्ट मिळतात तर तुकाराम मुंडेसारख्या अधिकाऱ्याला सचिव पदावर 1 वर्षभरही टिकू दिलं जात नाही. हा प्रशासकीय भेदभाव असल्याचं जाणकार सांगतात. तर तुकाराम मुंडेंनाही सत्तेशी तडजोड न करण्याची शिक्षा असल्याचंही सांगितलं जातं. ऊसतोड कामगार कुटुंबातला एक उच्च शिक्षित मुलगा IAS अधिकारी झाला. शिस्तप्रिय कामाची सवय लावली. पण या अधिकाऱ्याची एवढी हेळसांड प्रशासनानं केलीये की पुन्हा शिस्तप्रिय काम करण्याचं धाडसही एखादा अधिकारी करणार नाही. त्यावर